धनुषकोडी भारतामधील एक असा ठिकाण जिथे रस्ता समुद्राला भेटतो आणि ज्याला आपण भारताचा शेवटचा टोक असे म्हटले जाते. तिथे उभा एक शांत पण कहाणीने भरलेला एक खडतर प्रवास. दोन्ही बाजूंनी अथांग निळा समुद्र आणि मधोमध एक लांब अंत न दिसणारा रस्ता. एकेकाळी गजबजलेलं गाव आज फक्त वाऱ्याची साथ आणि औषधांची शांत कहाणी होऊन बसले. धनुषकोडी आपल्याला शिकवते की वेळ सर्व काही बदलू शकते, पण आठवणी कधीच नाही. इथे उभं राहिल्यावरती हे जाणवतं की शेवट म्हणजे स्वप्न नाही, तर हा एक नव्या सुरुवातीचा एक क्षण असतो. माझ्यासाठी हा भारताचा शेवट फक्त टोक नाही आहे, तर माझ्या स्वप्नाच्या यादीतील एक अविस्मरणीय माझा अनुभव आहे. एक असा अनुभव जो मला आयुष्याचे भरपूर सारे धडे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आणि आठवणी मला शिकवून गेला. ही राईड तर मला एक गोष्ट नक्की शिकवून गेली की डेस्टिनेशन हे महत्त्वाचं नसतं, तर त्याहून सुंदर असतं तो तिथला प्रवास. आणि धनुषकोडीचा हा प्रवास मी आयुष्यभर विसरणार नाही. तब्बल 7 दिवस प्रवास करून अखेरीस आपण आपल्या भारताच्या शेवटचा टोक धनुषकोडी इथे आपण आज जात आहोत. तर बघूया आपण हा आजचा आपला प्रवास. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आज आहे आपल्या ट्रिपचा डे 8 आणि आज आपण थांबलो रामेश्वरममध्ये. माझ्यासमोर मी बघू शकता हा रामेश्वरम टेम्पल आहे. आणि सीन काय आलं ना की काल रात्री आम्ही आलो 6:15पर्यंत, पण इकडे एवढी रश आहे ना, एवढी पब्लिक आहे ना, म्हणजे आम्ही विचारत होतो तिथे लोकांना, ते बोलले 3 ते सव्वा 3 लाखपेक्षा जास्त पब्लिक आहे इकडे. आणि आम्ही 6:15ला पोहोचलो. आम्ही 9 वाजेपर्यंत आम्ही रूम शोधत होतो, तर रूमचा काही सीन काय झाला नाही. तर आता आम्ही चाललो आहे इकडे 22 तीर्थ आहेत, 22 कुंडामध्ये आम्ही स्नान करायला चाललो आहे. तिकडे गेल्यावरती पूर्ण मात्र शुद्धी करायला मिळतं. आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे आम्ही टेम्पलमध्ये व्हिजिट करायला. तर बघूया आता इकडे 22 कुंडामध्ये कशा आपलं स्नान करून येतात. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालं आता. सर्वप्रथम आता आपण निघालो आहे धनुषकोडीला. तर मित्रांनो, सीन काय माहिती आहे काय, जो माझा प्लॅन होता ज्याप्रमाणे शेड्यूल केलेला, आता आजचा दिवस आम्ही मदुराईमध्ये हवे होतो. बट पूर्ण शेड्यूलची वाट लागला, जे की आमच्या कम्फर्ट झोनने आणि इकडच्या मंदिराच्या गर्दीने. म्हणजे आम्ही सकाळी जर मणिदर्शन केलं असतं सकाळी मॉर्निंग 5 ते 6च्या दरम्यानचा, 4 वाजता उठून 22 कुंडामध्ये स्नान करून जर आम्ही 5 ते 6 दरम्यानचा आम्ही घेतलं असतं, तर आमचं दर्शन झालं असं एवढं इतक्यामध्ये. आणि आम्ही ऑन द वे, जसं आमचा प्लॅन ठरलेला की आज 10-11 सगळं आवरून आम्ही मदुराई निघणार होतो. बट आत्ता त्या कम्फर्ट झोनमुळे ना, आणि मंदिरामध्ये भरपूर करत होते, आम्हाला नायना बोलते आम्हाला 3 ते 3.5 तास लागले. तर त्यामुळे आता आम्ही आता बोलत थांबलोच आहे. आता एक काम करू, सनसेट आता आपण एन्जॉय करून जाऊया. कारण आपण काल धनुषकोडीचा आपण सीन झालेला, काल आपण धनुषकोडीला सनसेटच्या आधी पोचणार होतो, जे की आपल्याला वाजला 7 ते 8 वाजले. परत म्हटलं आज पण नाही होतं पॉसिबल, तर म्हटलं आपण एक काम करूया, ह्याच्या पुढचे जेवढे पण प्लॅन्स असतील आपले ते आज पण आपण ठरवल्याप्रमाणे नाही, जसे आपले मॅनेज होतील गोष्टी. कारण आता डिपेंड्स आहे रोड कशी आहेत, गर्दी कशी आहे, ट्रॅफिक कशी, त्यावर सुद्धा डिपेंड आहे. तर त्याप्रमाणे आपण पुढचे जेवढे पण असतील आपण तसे मॅनेज करत जाऊ, सगळं रूट असेल. तर येस, आत्ता वाजले आहे 3:30 वाजले आहेत आणि इकडनं धनुषकोडी दिसते फक्त 29 मिनिट्स, म्हणजे हॉलडी 19 किलोमीटर आहे. तर तिकडं थोडा सनसेट वगैरे एन्जॉय करू. 5-5:30 वाजता आम्ही टूवर्स निघू कन्याकुमारी. बघूया आता, कन्याकुमारी हा इकडनं काहीतरी चेक केला 291 किलोमीटर आहे. तर 291 किलोमीटर आम्हाला पॉसिबल होणार आहेत का आफ्टर 5 PM नंतर. नाईट राईड करावं असं वाटतंय सुद्धा, नाहीसुद्धा वाटतं, कारण नाईट राईड केली ना हेक्टिक तर होणारच आहे. बट ते केव्हा हेक्टिक होतं, तेव्हा मॉर्निंगला सकाळी निघतो आणि आपण स्टील आपण नाईटला राईड करत असतो, जसं आमचं त्या परवाच्या दिवशी झालं. बट आज नाही होणार, कारण आता मी बाईक राईड केलीच नाही सकाळपासून. आत्ता 4 वाजता आम्ही बाईक काढली, तर 4 ते आपण रात्री 10पर्यंत आम्ही इझिली राईड करू शकतो. ज्यातला पण जेवढा मोस्टली टाईम आहे तो आता आपण धनुषकोडीला घालणार आहे. सो ट्रॅफिक तर आहे भरपूर इकडे. येस, फर्स्ट टाईम आपण चाललो आहे, म्हणजे मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे. वाटलेलं की कधीतरी जेव्हा मी रामेश्वरम फिरायला ट्रेनने येईन, तेव्हा कधीतरी मी नक्की होतं माझ्या विश्लेषमध्ये की मी धनुषकोडी करेन. हा माझा एक ड्रीम लिस्ट की बकेट लिस्टमध्ये होता. बट स्वतःची बाईक घेऊन येणं मोठी गोष्ट आहे. तर भेटू डायरेक्ट तुम्हाला धनुषकोडीला. सो गाईस, वी आर नाव ॲट द लास्ट लँड ऑफ इंडिया, धनुषकोडी. 1, 2, 3.
काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त व्ह्यू आहे यार. आणि हा मी या डोळ्याने एक्सपिरियन्स करतोय. हे शेवटचे जे 10-15 किलोमीटर आहेत ना ब्रो, काय व्ह्यू आहे यार. जस्ट एन्जॉय करा फक्त, अजून काय ना. राईट साईडला पूर्ण समुद्र आहे. ट्रिप अशी करा ना मित्रांनो, ट्रिप अशी करा ना की रस्ता संपला पाहिजे. म्हणजे पैसे पण संपले आता ऑलमोस्ट. आता घरी परतीची वेळ झाली आमची. रस्ता पण संपला, पैसे पण संपले. आपण हे धनुषकोडीला की इंडियाचा लास्ट टोक, म्हणजे आपली इंडिया आणि श्रीलंकेची बॉर्डर आहे. 24 इयर ओल्ड मुलगा स्वतःची बाईक घेऊन सोलो आला आहे धनुषकोडीला. वाव. बट यार जबरदस्त. आता मगाशी मी जे 5 किलोमीटर आलो, दोन्ही साईडला समुद्र होता माझ्या. आणि लाटांचा काय जोर आहे यार इकडे. दनादन आपटतात पूर्ण इकडच्या यायला दगडांना येऊन. बट सध्या इथे पुढे सीन काय माहिती आहे काय, एवढं सिग्नल झालं आहे ना की म्हणजे एवढी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे ना की सांगू नाही शकत तुम्हाला. कारण काल मंदिरावरच समज आम्हाला की काय हालत असणार आजसुद्धा आमची. तर प्रचंड भयंकर गर्दी आहे आता. आणि त्या जेवढी गरमी होते, जर तुम्ही बोलू शकता ना, ते एवढी गर्दी आहे ना मगापासून भाई, कंटाळा आला. ट्रॅफिक आहे कंटिन्यू. हा फक्त व्ह्यू बघा यार. म्हणजे विंड ब्लास्ट एवढा जास्त आहे ना की गाडी आहे ना, बाईक आहे हलतं बरं एवढं लोड असून सुद्धा. एक मिनिट तुम्हाला उभारून दाखवतो. समुद्राच्या लाटाच्या फोर्स बघा फक्त. वाव यार, पाणी म्हणजे स्वच्छ आहे. तर भाई गर्दी बघा काय आली इकडे. असं वाटतं जत्रा फुलली, जत्रा अक्षरशः खरं. बापरे बाप, गर्दी बघा आहे. तर फायनली आता आपण पोचलेलो आहे धनुषकोडीला. अँड द लास्ट लँड ऑफ इंडिया आता आपण म्हणू शकतो, दी धनुषकोडी. दॅट्स इट. तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहे धनुषकोडीला. बघू शकता की स्तंभ आहे याचा. एक मिनिट. आणि इथे ॲक्च्युली सीन काय माहिती आहे का की गर्दी असल्यामुळे ना खूप साऱ्या लोकांना गाड्या अलाव नाही करतात. म्हणजे आपल्या बाईक आम्ही बाहेर पार्क केल्या आहेत. आणि ते रश बघा आता थोडी गर्दी. बट मगाशी जी गर्दी होती ती प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. आणि जस्ट बघा यार, हा आहे तर मित्रांनो हा शेवटचा बघून घ्या. आता इकडे येईन कधी नाही माहिती नाही. लाईफमध्ये परत ऑपॉर्च्युनिटी आली कधी तर येऊ पुन्हा इकडे. पण या गर्दीमध्ये कधीच नाही येणार. या सिटिंग टाईमला न्यू इयर सीझन आहे ना, एवढी गर्दी आहे ना सगळीकडे. आत्ता मला जेवढा टाईम आतमध्ये लागला आहे ना, त्याच्यात जास्त टाईम मला बाहेर जायला लागेल. तर निघूयात आपण टुवर्ड्स कन्याकुमारी, जे की इकडनं आहे 291 किलोमीटर. तर मित्रांनो आता मी आहे धनुषकोडीला. आणि मी आता जो माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट सनसेट बघतो आहे, जे की धनुषकोडीवर आहे. एक हा बघ, आणि इकडनं कन्याकुमारी आहे अराऊंड काहीतरी 257 किलोमीटर. तर बघू आज आपण पूर्ण तर स्टेज नाही करणार आहे. आजचा जो किलोमीटर आहे जेव्हा आपण हॉल्ट घेऊ मध्ये तिरुनेलवेली एक करून गाव आहे, जिकडे आम्ही आता विचारत आलो आमचा आजचा हॉल्ट करायचा. कारण तिकडे आलो आमचे ते 150 किलोमीटर कवर होत आहे. म्हणजे आता जर धनुषकोडीवरून जर कन्याकुमारी 300 किलोमीटर आहे, तर आमचा मोठं असेल की आम्ही आज ॲटलिस्ट
हाफ तरी रूट आम्ही कंप्लीट करू, म्हणजे अराउंड 150 किलोमीटर. तर 150 किलोमीटरवरती तिरुनेवेली करून गावात आम्ही तिकडे आजचा हॉटेल बघून आजचा राईड कंप्लीट करू. 6:30 वाजले, अजून 1.5 तास राईड करू. 9 वाजले राईड बंद करून जो स्पॉट असेल तिकडे आम्ही आजचा हॉल्ट करू. बट बोलायला गेलो धनुषकोडीबद्दल तर खूप बरं वाटलं. म्हणजे एक माझ्या बोलतात ना ड्रीम लिस्ट, एक आपली ड्रीम बकेट लिस्ट असते नाही का माणसाची, तशा त्या लिस्टमध्ये माझं एक धनुषकोडी एक स्वप्न होतं. आणि येस ऑब्व्हियसली माझं बाईक घेऊन जायचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न मी आज पूर्ण केलं आहे. हॅप्पी फेस आहे पूर्ण, खुश आहे बघापासून. म्हणजे आता आपण बोलतो ना की स्वप्न फक्त बघून फायदा नाही, पूर्ण करता आली पाहिजे. आणि प्राऊड मोमेंट होतोय कारण मी जे बघितलं स्वप्न होतं ते मी पूर्ण करतोय आणि स्वतः हिमतीवरती करतोय. बस अजून काही नको आहे. थोडा नाईट राईड करतोय कारण जेव्हा ज्या दिवशी आपण स्पॉट्स करतो ना, आम्ही नोटीस केली गोष्ट, कारण ज्या दिवशी आम्ही स्पॉट्स करतो ना त्यावेळी आमचा टाईमपास भरपूर असतो. महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे मी शेड्यूल बनवलं ना त्याप्रमाणे मी बनवलं अगदी बरोबर. बट मला माहिती आहे की एवढा रश असणार आहे, एवढा टाईमपास करणार आहे. तर ज्या दिवशी आम्ही स्पॉट ठेवलेत ना त्या दिवशी आम्ही 1 किलोमीटर कमीत ठेवले आता. आणि ज्या दिवशी फक्त राईड करायचे त्या टायमाला जेवढा राईड आपण ठेवलं किलोमीटर त्याच्यापेक्षा मोर दॅन 50 to 70 किलोमीटर आम्ही ट्राय करतो तेवढा अंतर आम्ही खेचायला. तर आजचा पण तो सीन आहे. आज आम्ही मदुराईमध्ये असणार होतो, पण मदुराई मी स्किप केलं आहे कारण तिकडं मीनाक्षी अம்மन टेम्पल आहे जो की तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे. तोच अंडर रिकन्स्ट्रक्शन आहे. तर तिकडे पूर्ण त्यांनी जो मंदिरला पूर्ण साईडला बांबू वगैरे झाकून वगैरे ठेवलं असं काहीतरी बोलतात. आणि बोलता म्हणजे माझ्या 1-2 मित्र आता तिकडे गेल्या सुद्धा आहेत, तर त्यांनी मला इन्फॉर्म केलं की येऊ नको, म्हणजे इथे मतलब नाही, फालतूमध्ये तुमचे हे होतील ते होते, तुम्ही तिला ट्रेनने गेलेत. बट ठीक आहे, आता नाही तर कशाला उगाच. आणि असं पण बोललो जर आपल्याला धनुषकोडी करून आपला नाही होता टाईम मॅनेज तर आपण स्किपच केलं. 10 times मच मोर बेटर आहे. तर मित्रांनो आत्ता बरोबर वाजले आहेत 7:15 वाजलेत आणि आत्ता फक्त रिमेनिंग आहे काहीतरी समथिंग 231 किलोमीटर. आणि आपण प्लॅन तर केला आहे की आत्ता 9 वाजेपर्यंत जेवढा जमेल तेवढा राईड करून घ्यायची आणि आफ्टर दॅट आपण आत्ता दिवस इकडे एंड करूया. कारण जास्त नाईट राईड करणं सुद्धा चांगलं नाही आहे. म्हणजे मी तर टाळतो नाईट राईड करणं. कारण मगाशी बघतो आम्ही हॉल्ट करायला, कारण थोडं वाटत होतं की पुढे जाणं थोडं रिस्की वगैरे आता अजून राईड करणं, कारण उद्या सकाळी परत मॉर्निंग आपल्याला निघायचंच आहे. बट त्यावेळेला हॉटेल्स अवेलेबल नव्हते, तर आम्ही म्हटलं पुढे तर हायवे लागेल. आता आपण आहोत NH89ला. नेक्स्ट थोडं अजून हाफ ॲन आवर नंतर आपण जॉईन होऊ NH32ला. तर NH32मध्ये आपल्याला भरपूर सारे आपल्याला भेटतील हॉटेल्सचे ऑप्शन. बट नाईट राईड करताना ना मित्रांनो एक म्हणजे तुम्ही काळजी करा की जेव्हा समोरचे लाईट येते अपर डिपर येते तेव्हा तुम्ही ना म्हणजे असं होऊन जातं की समोरचे आपला काय खड्डा असेल किंवा स्पीड ब्रेकर असेल आपण ते दिसत नाही. त्या टायमाला तुम्ही एक गोष्ट नोटीस करा ना की जी राईट लेफ्टला ही पट्टी आहे व्हाईट पट्टी, तुम्ही तिला पूर्ण पकडून चाला. फॉर एक्झाम्पल मी जर तेच करतो. आता माझ्या हेल्मेटची वायरी पूर्ण बंद केली आहे. मी नाही कोणी ॲडिशनल लाईट लावलं आहे. नॉर्मल आपली स्टॉक लाईट असते आणि 160ची तीच आहे. तर मी सुद्धा असतो ना तर मी असं काय नॉर्मल 70-80 स्पीडला मी क्रूज करत असतो. बट मी सुद्धा ही जी व्हाईट पट्टी असते जी की मार्किंग लाईन असते की ह्याच्या बाहेर जाणं रिस्की आहे, तर मी सुद्धा याच लाईनलाच पकडून चालतो, याच लाईनला फॉलो करत होतो मी. तर असं सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही फालतूमध्ये. आणि आता जे लाईन्स मारले आहेत जर पूर्ण जॉईंट असते नाही मिडलची व्हाईट पट्टी तर ह्याचा मिनिंग आहे की आपण इकडे ओव्हरटेक करू शकत नाही. बट जेव्हा या लाईन्स असतात डायरेक्ट त्याच म्हणजे आपण कधी समोरून गाडी येत असेल तर आपण त्यांना ओव्हरटेक करू शकतो. हे असे काहीसे रूल्स असतात. बट जर तुम्ही ओव्हरटेक करत असाल तर तेही तुम्ही राईट साईडनेच करा नेहमी, कारण लेफ्ट साईडने ओव्हरटेक करणं थोडा तुम्हाला रिस्की होऊन जाणार ॲट द एंड. आज आम्ही राईड किती केले फक्त 70 to 80 किलोमीटर. बट जेवढं आम्हाला जेव्हा 500-600 किलोमीटर आम्ही खेचतो ना तेव्हा आम्हाला ते हेक्टिक आणि दमाला होत नाही, विकणं जाणवत नाही. तेवढा मला हात जाणवतो, माहिती नाही का. मे बी थोडा डेचा स्ट्रेसमुळे असेल, कारण सकाळी आम्ही मंदिरच्या टेम्पलमध्ये लाईनमध्ये उभा होतो. परत धनुषकोडीला आम्ही गेलो, तिकडे आमचा टाईमपास झाला 2 ते 3 तास, म्हणून मे बी असेल. पण मला जाणवतं आहे पर्सनली, म्हणजे असं बॉडी पेन होते माझी. या 7 दिवसामध्ये इतकं म्हणजे नथिंगच्या बरोबर काहीच वाटलं नाही एवढं. बट आज थोडं मला जाणवतं थोडंफार.
the next day. तर नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आता सकाळचे बरं वाजलेत 10 आणि आता आपण निघालो इकडनं कन्याकुमारीला. आता मध्ये आपण रात्री हॉल्ट घेतला, कारण मला रात्री नाईट राईड नव्हती गेली. तर थोडं 200 किलोमीटर होते, आपण हॉल्ट घेऊन आता आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासाकडे. तर इकडनं कन्याकुमारी आहे बरोबर 209 किलोमीटर आणि हार्डली काहीतरी 4 तास दाखवत आहेत. तर निघायचं आपण गणपती मोरया हर हर महादेव. ए भाई काय स्टँड काढलं. आता तुम्ही बघू शकता आत्ता 142 किलोमीटर अराउंड बाकी आहे. 42 किलोमीटर नंतर आम्ही छोटासा ब्रेक घेऊ फॉर अ ब्रेकफास्ट. आणि आता आम्ही आलो. आता सीन काय माहिती आहे काय की आम्ही चुकून रस्ता हे आला आहे आमचा, तर पूर्ण खराब रस्ता आहे. मग अशी कंटिन्यू व्हिडिओ गोप्रो ऑन करता कारण म्हणजे हेच की हा रोडची कंडिशन बघा. गावाचा रस्ता फालतू म्हणजे भरपूर खराब रस्ते आहेत, बट व्ह्यू चांगला आहे कारण इथे साईडला सर्व पवन चक्के भरपूर सारे. इथे भरपूर म्हणजे नाण्यावर 100+ इथे विंडमिल्स असतील. बरोबर वाजले आहेत 11 सव्वा 11 वाजले समथिंग काहीतरी. आणि आता आपण ऑलमोस्ट 12पर्यंत 100 किलोमीटर आपलं होतील कवर. देखील 209 होते, आता आपण 109च्या अराउंड किंवा 100वरती आपण ब्रेक घेऊ. फ्युएल ब्रेक सुद्धा मला घ्यावा लागेल कारण पेट्रोल नाही आहे. आणि मागापासून पेट्रोल सुद्धा आम्हाला जास्त दिसले नाहीत कारण गावातला रस्ता आहे ना. बट तर धनुषकोडी ते कन्याकुमारी जरा मला वाटतं तरी म्हणजे माझ्या पर्सनल ओपिनियननुसार थोडं काम केलं पाहिजे रोडचं, कारण रोडची कंडिशन खूप खराब आहे. तर यार एक एवढे व खड्डे आहेत, मन पण करा डॉच करायचा. रस्ते जरा सुधारवले पाहिजे, कारण जर ते तुमचे जर प्रॉपर एकच तो रोड आहे जो कन्याकुमारीला जॉईन होतो फ्रॉम धनुषकोडी, तर आपण त्यावरती रस्त्याचं काम केलं हे मॅन्डेटरी आहे. बाकी यार वेगळं वाटते पूर्ण येऊन, कारण आज आमच्या राईडचं आहे डे 9. आता जास्त नाही, फक्त 7 दिवस राहिले आहेत. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 15 डेजची आपली राईड होती. ट्राय करू की आपण 14-14व्या दिवशी घरी जायला, कारण आपण मधुराचं आपण कॅन्सल केलेलं, तर तो एक दिवस आपल्याला भेटला आणि तो दिवस आपण ॲडजस्ट करू शकतो आपण एक दिवस लवकर घरी जाऊन. तर बघूया होतं आहे की नाही पॉसिबल. बाकी स्वतःचा ट्रान्सपोर्ट असला तर हाच फायदा असतो की आपण हवं तेव्हा आपण आपल्यानुसार, आपल्या कम्फर्टनुसार, आपल्या ओपिनियननुसार आपण कधीही निघू शकतो. हेच जर आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करत असतो तर आम्हाला प्रत्येक ट्रेनच्या शेड्यूलनुसार, प्रत्येक ट्रेनच्या टायमिंगनुसार आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला मॅनेज करायला लागली असती. आता आज पण आम्ही ठरवलेलं निघायला सकाळी 8 वाजता, बट झोपेचा थोडा इश्यू झाला, तर झोपमुळे आम्ही 10, सव्वा 10पर्यंत आम्ही निघालेलो. आणि बघू आता 1 तास आम्ही कंटिन्यू राईड करतो. 1 तासामध्ये आम्ही ऑलमोस्ट 60 to 70 किलोमीटर आम्हाला केलेत कवर. रिमेनिंग आहेत तिथं होऊन जातील 40 किलोमीटर नेक्स्ट 1 आवरमध्ये. मित्रांनो आत्ता आपण लागलो आहेत NH44ला, म्हणजे इकडनं आता अराऊंड 80 किलोमीटर आहे फक्त कन्याकुमारी, जे की आम्हाला मॅपवरती शो होतं आहे अराऊंड सव्वा तास. आणि तुम्हाला मी आजचा प्लॅन सांगतो. तर आज आहे आपला राईडचा डे 9 आहे, जो आपण प्लॅन केलेला धनुषकोडी टू कन्याकुमारी. आता आपण इकडं धनुषकोडी ते कन्याकुमारी निघालो आहे आणि तिकडं कन्याकुमारीला हार्डली 1.5 hour घालवून आपण निघणार आहे आपल्या नेक्स्ट स्टेटमध्ये, जे की असणार आहे केरला. जे की केरला माझं फेवरेट स्टेट आहे आणि माझं ड्रीम स्टेट आहे, तिकडे मला कधीपासून जायचं होतं. सो हॅप्पी आहे त्या गोष्टीसाठी की मी केरलामध्ये जाणार आहे आजचा दिवस. आणि केरलामध्ये आपण खालून स्टार्ट करणार आहे, जे की आपल्याला केरलाचा कॅपिटल आहे त्रिवेंद्रम. त्या त्रिवेंद्रममध्ये 2 स्पॉट्स आहेत जे की मी मोस्टली पॉप्युलर आहेत आणि ते मी आता ठरवलं आहे की आम्ही करायचा कन्याकुमारीनंतर. तर फर्स्टली आहे जे आहे की आजीमाला शिवा टेम्पल, जे की कन्याकुमारीपासून 75 किलोमीटर आहे. अँड सेकंडरी इज आपला जो वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल श्री पद्मनाभनाथस्वामी टेम्पल. हे मी आता 2 स्पॉट मी ठेवले आहेत आजच्या दिवसासाठी. वाव व्ह्यू बघा मित्रांसमोर काय. तर हे 2 आता टेम्पल ठेवले आहेत. आणि आता आपण बघू जर आपण लवकर यायला जमलो तर आपण टेम्पलमध्ये दर्शन आजच घेऊ, नाहीतर आयदर आपण उद्या मॉर्निंगमध्ये 6 AM आसपास आपण दर्शन घेऊन टाकू. डिपेंड्स आहे की आपण किती वेळात पोहोचतो, आपण किती टाईमपास करतो आहे किंवा रस्त्याची कंडिशन कशी. जिथे मला माहिती आहे की केरळाचे रोड 1 नंबर आहेत.
म्हणजे 0% डाऊट आहे, कारण तिकडचा जो स्टेट आहे त्याच्या गव्हर्नमेंटने भरपूर चांगले कंडिशन आहे रोडमध्ये, ते मला इतपत मला माहिती आहे. आणि आत्ता जेव्हा मी काल धनुषकोडीला होतो तेव्हा तिकडे 2-3 रायडर्सची मला बोलणं पण झालं. ते सुद्धा केरलावरून आलेले, उटी, केरला, कोइंबतूर करत ते सर्व. ते सुद्धा बोलले की भाई तिकडे जर वेदर तर आहे ना, तुला वाटणारच नाही की तू विंटरमध्ये, तुला असं वाटेल की तू नॉर्मल रेनी सीझन एन्जॉय करतोयस. असा माहोल आहे तिकडे केरळामध्ये. तर एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा. आणि त्यावरून जास्त आहे की आता आपण चाललो आहे कन्याकुमारीला, जे की आपल्या इंडियाचा लास्ट पॉईंट आहे. आणि हे आपलं स्वागत काहीसं असं, वेलकम टू कन्याकुमारी. तर मित्रांनो, आत्ता बरोबर वाजले आहेत 3:56, म्हणजे 4 वाजले आहेत. आणि आता आपण आहोत कन्याकुमारीमध्ये. सीन काय माहिती आहे काय, जे इकडे तो ग्लास ब्रिजसाठीचे फेरीज असतात त्याचा रेट आहे 100 रुपये. आणि तो याची एंट्री 4 वाजता बंद करतात, म्हणजे लाईन्स असतात ना ते 4च्या अराऊंड बंद करून टाकतात. तर आम्ही बोललो की ते करण्यापेक्षा फक्त आपण लांबून जर फक्त बघितलं तर तुम्ही बघू शकता. हे बघा, ब्युटिफुल बीच आहे आणि समोर स्वामी विवेकानंदचा स्टॅच्यू आहे. आणि हा जो तुम्हाला दिसत असेल मधला जो ब्रिज आहे तो ग्लास ब्रिज आहे, ज्याची एंट्री गर्दी तर एवढी आहे ना, अफोर्ड गर्दी, म्हणजे 4 ते 5 तास लाईनीमध्ये कुठे तर लागणार आम्हाला. तर आम्ही म्हटलं की काय आपण लाईनीमध्ये उभं राहण्यापेक्षा, कारण आम्हाला इथे पुढे आजीवाला टेम्पलला पण जायचं, जे की केरळामध्ये त्रिवेंद्रममध्ये. आणि परत रात्रीच्या आधी आम्हाला पद्मनाथ स्वामी टेम्पलला फक्त पोचायचं आहे. तर म्हटलं आपण एवढा कारण जेट्टी करणार, जेट्टीवर आपण तो ब्रिज एक्सप्लोर करणार. ब्रिजमध्ये एवढी गर्दी आहे ना, असं वाटतं ब्रिज कधीही पडून तुटू शकतो. ब्रिजचे कातऱ्या तुटतील आणि कधी पडेल, एवढा ब्रिजवरती गर्दी आहे. आणि समोर बघा भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर मित्रांनो, फायनली आत्ता आपण एंटर केलं आहे केरळामध्ये. सो हे असणार आहे आपला 4th की 5th स्टेट. आणि आत्ता इथून आहे हल्ली फक्त 16 किलोमीटर. तर बघूया आता किती मिनटामध्ये कव्हर होत आहे. 23 मिनिट्स दिसत आहे आणि ऑलरेडी 7:15 वाजले आहेत. थोडं लवकर करावं लागेल, नाहीतर ना टाईम आमचा निघून जाईल. ॲक्च्युली सीन काय माहिती आहे का, आता बरोबर वाजले आहेत 7:15. आणि आम्हाला जो आजी मला शिवा टेम्पल आहे त्याचा जो टायमिंग आहे ना, तो 8ला बंद होतो. तर आम्हाला काही करून 8च्या आधी पोहोचत आहे. 7:15 इकडे वाजलेत. बघू किती वेळ लागते पोचायला. कारण ना, तर फालतूमध्ये ना, जर आजचं टेम्पल नाही करता आलं ना, तर आम्हाला आजची रात्र पद्मनाथ स्वामी टेम्पलला जे पुढचे 18 किलोमीटर आहे तिकडे जाऊन उद्या आम्हाला परत तिकडे दर्शन घेऊन आम्हाला परत आजीवन टेम्पलला 18 किलोमीटर आम्हाला परत मागे यावं लागेल. तर हा एक सीन होणार आहे. तर फालतूमध्ये डबल कामं होण्यापेक्षा आज झालं तर बेटर आहे, कारण फालतूमध्ये मला उद्या यावं लागेल. बट खूप वेळ लागला. त्याचा मेन रिझन म्हणजे ना ट्रॅफिक. हा जो पुन्हा रोड आलेला तसे 76 किलोमीटर फ्रॉम कन्याकुमारीपासून ते आजीवन शिवा टेम्पल, हा भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिकवाला रोड होता. आणि आत्ता आम्ही मी तुम्हाला दिसत असेल, मी आता चांगल्या रोडला लागलोय. आणि केरळाचे रोड तर तुम्हाला सांगायची गरज नाही, किती बेटर आहेत. फक्त थोडा आता त्रास झाला आम्हाला, पण आता नाही, आता आम्ही पूर्ण जाऊ फटाफट. आणि आता आईच्या माहिती आहे कुठे राहिलाय, कारण तो त्याला मी डायरेक्ट बोललेलो की डायरेक्ट भेट. तर तो तुझा ट्रॅफिकमध्ये अडकलेला मगाशी जेव्हा मी कॉन्टॅक्ट करत होतो तेव्हा. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडच्या बाजूची जी मूर्ती आहे शंकराची, काय जबरदस्त आहे. तुम्हाला दाखवेन मी. मला ती बघायची होती सनसेटच्या टायमाला, कारण जेव्हा सनसेट होतो तेव्हा तो त्या मंदिराच्या बाजूला सुंदर असा समुद्र आहे. त्या समुद्र इकडनं जेव्हा सनसेट लागतो ना सूर्य, जे छटा पडतात ना, न पडतात तेव्हा डायरेक्ट मंदिराच्या ह्याच्यावरती पडतात आणि त्या नक्की आहे त्यावरती पडतात. म्हणजे बघायला एवढं अप्रतिम वाटतं ना. बट ठीक आहे, प्रत्येक गोष्टी लाईफमध्ये काय बघायला भेटेल जसं आपण ठरवतो त्याप्रमाणे. आत्ता रात्रीचा बघू शकतो आम्हाला. आत्ता आज दर्शन मिळतं, ही मोठी गोष्ट आहे पहिली म्हणजे.
बट ठीक आहे, मला त्या थोडा सुकिडामध्ये बघायचं होतं मंदिर ते आणि फोटो वगैरे कॅप्चर करायचे मला ठीक आहे. मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे आजीवाडा शिवा टेम्पलजवळ आणि इकडे 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे पर हेड आणि गुफेमध्ये पूर्ण शिवलिंग आहे. पण तिकडे कॅमेराने कुठलाही मोबाईल फोन वगैरे अलाउड नाही, तर त्यामुळे आपल्याला काही कॅप्चर नाही करता आलं, पण आपण आता बाहेर तर करू शकतो. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा सुंदर काय मूर्ती यार, म्हणजे बघून एवढं भारी वाटलं ना की सांगू शकत नाही मी किती भारी वाटतं. म्हणजे पूर्ण डोक्यामध्ये स्ट्रेस वगैरे होता, बघून गोष्टी चालू होत्या, पण जसं मी ही मूर्ती बघितली ना एक आउट ऑफ झोन पुन्हा निघून गेलो मी. मागे हा पूर्ण समुद्र आहे आणि ही महादेवाची मूर्ती, वा अप्रतिम यार ही. माझं असं होतं की मला हे सनसेटच्या टायमाला बघायचं होतं, बट थँक गॉड की मला नाईटला बघायला भेटते, कारण ना जेवढा सनसेटच्या टायमाला मी व्हिडिओजमध्ये बघितला त्यापेक्षा मच मोर बेटर हे रात्रीच्या टायमाला आहे. तर आत्ता आपण इकडनं निघाणं आहे पद्मनाभ स्वामी टेम्पलला, जे की इकडून अराऊंड 18 किलोमीटर आहे आणि आत्ता आपला स्टे आपण तिकडेच करणार आहोत. तर भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.